प्रेज द लॉर्ड। तर माझे नाव अंकुश आणि भावाची रेसिपी या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे। तर आज आपण एक नवीन रेसिपी पाहणार आहोत, सोया चिली। तर सोया चिली बनवण्यासाठी लागणारे साहित्य आणि कृती आपण सविस्तर व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर चला मग पाहूया त्याची कृती। तर या ठिकाणी साधारणतः मी पाव किलो सोयाबीन्स म्हणजे सोया बॉल्स घेतलेले आहे। तर अशा मापाचे आपल्याला छान गोलसर आकारामध्ये सोयाबीन घ्यायचे आहेत। तर आता हे सोयाबीन आपल्याला गरम पाण्यामध्ये बॉइल्ड करून घ्यायचं आहे। तर या ठिकाणी कढईमध्ये गरम पाणी ठेवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये मीठ टाकलेलं आहे। मीठ आपण पाण्यामध्ये छान मिक्स करून घेऊया आणि त्याच्यानंतर हे सोया बॉल्स आपण याच्यामध्ये साधारणतः 10 मिनिटांसाठी आपण हे बॉइल्ड करून घेणार आहोत। आणि नंतर हे बॉइल्ड झाल्यानंतर आपण या सोयाबीन्सला किंवा सोया बॉल्सला थंड पाण्यामध्ये काढून घेणार आहोत। तर या ठिकाणी आपले सोया बॉल्स छान बॉईल झालेले शिजलेले आहेत। तर आता हे पूर्ण आपण एका पातेल्यामध्ये थंड पाण्यामध्ये काढून घेतलेले आहोत। तर आता आपण साधारणतः 10 मिनिट आपण असंच ठेवणार आहोत। तर आता या ठिकाणी आपले सोयाबीन छान थंड झालेले आहेत। तर आपल्याला सोयाबीनमधून सर्व पाणी पूर्णपणे काढून घ्यायचं आहे, स्वीज करायचं आपल्याला याच्यामध्ये। तर बघू शकता तुम्ही अशा मापाने पूर्ण आपल्याला हे ड्राय करून घ्यायचं आहे। त्यानंतर हे सोयाबीन आपले पूर्ण ड्राय झालेले आहेत। तर याच्यामध्ये साधारणतः 1 चमचा आलं लसणाची पेस्ट व घरामध्ये कुटलेली ही काळी मिरी आहे खलबत्त्याच्या साहाय्याने, तर साधारणतः अर्धा चमचा ते घेणार आहोत आपण। आणि या ठिकाणी साधारणतः 2 चमचे कॉर्नफ्लॉवर आपण घेणार आहोत आणि त्याच्यानंतर चवीनुसार मीठ। आता ह्याला आपण हलक्या हाताने हे सर्व मिक्स करून घेणार आहोत। हाताने अजिबात त्याला मिक्स करायचं नाही आहे। तर हलक्या हाताने जस्ट कॉर्नफ्लॉवरचं कोटिंग आपण त्याला देणार आहोत। तर एकीकडे आपण पॅनमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे। आता आपलं तेल या ठिकाणी छान गरम झालेलं आहे। तर याच्यामध्ये आपण ते बॉल्स फ्राय करून घेणार आहोत। तर तुम्ही बघू शकता की तेल साधारणतः अशा प्रकारे गरम व्हायला पाहिजे आणि आपण लगेचच त्याला आपण हलवणार आहोत, कारण जेणेकरून ते एकमेकांना चिटकणार नाहीत। तर तुम्ही बघू शकता की आपले बॉल्स या ठिकाणी कसे फ्राय होत आहेत। तर साधारणतः ब्राऊन कलर झाल्यानंतर आपण हे बॉल्स काढून घेणार। साधारणतः 5-10 मिनिटांमध्ये हे बॉल्स फ्राय होतात। तर आपण एका प्लेटमध्ये याला काढून घेतलेला आहोत। तर या ठिकाणी सोया चिलीला लागणारा सॉस आहे तो तयार करून घेऊया। त्या ठिकाणी मी साधारणतः 2 चमचे शेजवान चटणी घेतलेला आहे, साधारणतः 2 चमचे ग्रीन चटणी घेतलेली आहे, सॉस घेतलेला आहे, 2 चमचे रेड चिली सॉस घेतलेला आहे, 2 चमचे सोया सॉस घेतलेला आहे, साधारणतः 3 ते 4 चमचा आपण यामध्ये टोमॅटो सॉस घेतलेला आहे, 1 चमचा व्हिनेगर घेतलेला आहे। आता आपण याला छान मिक्स करून घेऊया। तसंच त्याच्यामध्ये साधारणतः 2 चमचे मी कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे। आता मिश्रणाला थोडंसं पाणी टाकून आपण मिक्स करून घेऊया आणि जी छान पेस्ट आपण बनवणार आहोत। तर तुम्ही बघू शकता की या ठिकाणी अशा प्रकारे आपलं हे पेस्ट बनवून घ्यायचं आहे। तर एकीकडे आता या कढईमध्ये आपण तेल घेतलेलं आहे, तेल छान आपलं गरम झालेलं आहे। तर आता कढईमध्ये आपण चॉप केलेलं गार्लिक जिंजर म्हणजे लसूण आणि अद्रक आपण फ्राय करून घेणार आहोत। या ठिकाणी प्रथमतः 1 चमचा मी लसूण घेतलेला आहे, 1 चमचा अद्रक घेतलेला आहे चॉप केलेलं, व तसंच त्यामध्ये उभी चिरलेली हिरवी मिरची आपण प्रथमतः फ्राय करून घेऊया। तर या ठिकाणी या पदार्थांना आपण छान फ्राय करणार आहोत। तर आता याच्यामध्ये हे फ्राय होत असताना 1 चमचा आलं लसणाची पेस्ट आपण टाकणार आहोत। तर तुम्ही बघू शकता की या ठिकाणी आपलं लसूण अद्रक मिरची व पेस्ट छान फ्राय झालेली आहे। तर आता याच्यामध्ये आपण बारीक चॉप केलेला कांदा आपण टाकणार आहोत, साधारणतः 1 कांदा आपण याच्यासाठी घेणार आहोत। तर तुम्ही बघू शकता की कशा प्रकारे बारीक चॉप केलेला कांदा या ठिकाणी आहे। तर आता आपण या कांद्याला छान ब्राऊन होस तर आपण याला फ्राय करून घेणार आहोत। तर या ठिकाणी आपला कांदा छान फ्राय झालेला आहे। तर आता याच्यामध्ये शिमला मिरची आपण अशा प्रकारे स्क्वेअरमध्ये कापून घेतलेला आहे। तसंच 1 कांदा आणखीन आपण स्क्वेअरमध्ये कापून घेणार आहोत व कॅबेजीचा आपण स्लाइसमध्ये कापलेला आहोत। आता पूर्ण पदार्थांना छान पुन्हा एकदा आपल्याला फ्राय करायचं आहे, जास्त फ्राय करायचं नाही आहे। तुम्ही जर चिकन चिली खाल्ला असेल तर तुम्हाला ते माहिती आहे की जे क्रंचीनेस असतं ते कच्च्यामुळं असतं। तर आपण याच्यामध्ये अर्धा चमचा चटणी टाकलेला आहे, अर्धा चमचा परत काळी मिरी टाकलेली आहे व चवीनुसार आपण मीठ घेणार आहोत। त्या मिश्रणाला पुन्हा आपण छान फ्राय करून घेऊया आणि मग जेव्हा हे फ्राय होईल तर त्याच्यामध्ये जो सॉस आपण तयार केलेला आहे त्याचे साधारणतः 2 चमचे 2 ते 2.5 चमचा आपण याच्यामध्ये तो सॉस घेणार आहे आणि पुन्हा याला छान फ्राय करणार आहोत। तर तुम्ही बघू शकता आणि कॉर्नफ्लॉवर असल्यामुळे लगेच ते फ्राय होतं आणि आपण जे काही बॉल्स फ्राय करून घेतले होते तर ते आपण याच्यामध्ये टाकून घेणार आहोत। त्यांच्यामध्ये कलर टाकून छानाला मिक्स करणार आहोत। 5 मिनिटांमध्ये आपले सोया चिली तयार झालेली आहे। तर त्याच्यात थोडंसं पाणी टाकलेलं आहे आणि पुन्हा एकदा आपण याला हलवून घेणार आहोत। या ठिकाणी आपली सोया चिली तयार झालेली आहे, खूप टेस्टी झाली होती। तुम्ही नक्की करून पहा। तर रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। तर कशी वाटली आमची सोया चिली रेसिपी प्लीज कमेंट्समध्ये सांगा। बाय, थँक्यू।